नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज आलेलो आहे घाटशिंगरा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी. माझ्यासोबत आहे आमचे मित्र मान्य श्री सत्यराव भुजन, सामाजिक कार्यकर्ते, चिंचोली लिंबाजी परिसर आणि तसेच आता एकेकाचं नाव मला तुमचं नाव माजी चेअरमन आहे हे कुंडलीकर साहेब, बाबासाहेब देशमुख काका आहे आमच्यासोबत, बाळासाहेब आघाडी पाटील आहे या घाटशिंगराचे, मधुकर दादा देशमुख आहे या घाटशिंगराचे आणि आमचे सर्व उपस्थित. तुमचं नाव कैलास सावळे दादा आहे आणि नाना भाऊ लंबे. आम्ही सर्वजण इथं जमलो आणि विषय काय आहे आजचा विषय आहे की या परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतात जाण्यासाठी आम्हाला रस्त्यांचा अडचण, बरेचशा नागरिकांना रस्त्याची अडचण असते. प्रत्येक गावामध्ये हा प्रश्न आहे. आता झालं काय, सुरुवातीला म्हणजे काही काळांतरानं आता हे वंश परंपरेने शेती व्यवसाय केला जातो. या देशातील या जगातील सगळी शेती ही डिवाइडेड होत चाललेली आहे, लोकसंख्या वाढ लागलेली आहे. म्हणजे घरामध्ये जेव्हा एक व्यक्तीच्या नावावर 10 एकर जमीन असेल त्याला 2 मुलं झाली आणि ती 5-5 एकर झाली. पुन्हा त्यांना असं करत 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 काही लोकांनी इकली, काही लोकांनी घेतली, काही लोकांकडे काही जमिनी, काही लोकांकडे बऱ्याच जमिनी आहे. असा प्रश्न हा गोळमाळ आहे. मग यातून आता काय अडचणी काय सुरू झाल्या तर बऱ्याचशा ज्या सरकारच्या ज्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बऱ्याचशा सुविधा लागत आहेत. मग त्यापैकी एक काय आहे तर पाणंद रस्ते. पाणंद रस्त्याचं काय सिस्टम आहे, सरकारनं पाणंद योजना काढली. पाणंद रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी, वाहनं जाण्यासाठी, पायी जाण्यासाठी आणि आपलं सामान सुमान नेण्यासाठी आणण्यासाठी रस्ते चांगले असायला पाहिजेत. मग हे पाणंद रस्ते कसे झाले पाहिजेत तर गाव पातळीवरती झाले पाहिजे, तालुक्याच्या माध्यमातून, जिल्ह्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं योजना राखल्या त्या अधिकारी येतात, अधिकारी सर्वे करतात आणि त्या सर्वेच्या माध्यमातून शेतामध्ये जाते आणि ज्या गावाचं शिवार आहे शिवारच्या पर्यंत कशा प्रकारचं प्रत्येक शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता लागतो. बरोबर आहे ना, पाणंद रस्त्याची हेच आहे ना. मग ही योजना जी आहे ही योजना 100% अंगावर मजुरी करून करणाऱ्या नागरिकांना तो रोड बनवला पाहिजे. तशा प्रकारचे तसे बिलच तयार झाले पाहिजेत. कारण की तुम्ही घेऊन गेले, जेसीबी घेऊन गेले, ट्रॅक्टर घेऊन गेले आणि रपा रस्ता केला, तशी योजना ती नाहीये. त्याच्यामध्ये थोडीशी अडचणी आहेत, त्या काही ठिकाणी तसं आहे ते नाहीये. मग हे ज्या भागामध्ये शेतकरी राहतात किंवा जे शेतमजूर आहे त्या गावामध्ये शेतमजूर आहे किंवा ते शेती व्यवसाय करतात आणि त्यांच्या हातात काम बी भेटलं पाहिजे आणि त्यांच्या भागातील रस्ते त्यांच्या पद्धतीने झाले पाहिजेत. बरोबर आहे ना. तर मग त्यासाठी कॉन्ट्रॅक्टदार हा सिस्टम इथं नाहीये. आणि आजकाल काय झालेलं आहे की बरेचसे जे नागरिक आहेत की आता याला येतो पैसा त्यांच्या जे तहसीलच्या माध्यमातून जे बी अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्या माध्यमातून पैसा येतो. मग हे बिलं कसे येत्या, ही बिलं कशी निघतात ही एक सिस्टम वेगळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा मी त्याच्यावर चर्चा करतो आणि मी बी ऐकलेले आहे. मी बी 100% कॉन्फिडन्स नाही पण जवळपास सारखंच असेल. तर मग हे ग्रामपंचायतमध्ये ठराव घ्यायचे, ग्राम सरपंचाच्या माध्यमातून पाणंद रस्त्यांना मंजूर भेटली, तालुका लेवलवर आमदार वगैरे सगळ्या लोकांच्या यामध्ये सहवास असतो. मग जेव्हा हे रस्ते मंजूर होता तर याचे बिल कधी व्यवस्थित दिलं नाही तर मग कॉन्ट्रॅक्टर हे रस्ते करण्यासाठी घेत नाही. बरोबर आहे ना. कॉन्ट्रॅक्टर घेत नाही कारण की त्यांचं डायरेक्ट बिल निघत नाही, कारण की ते मजूर लावून काम नाही करत, ते बसकिरी लावतात. पण पाणंद रस्ते सिस्टम काय, आम्हाला बसकिरी नाही लागत, आम्हाला मजूर लागतं. त्यांच्या नावावर बिल निघत, त्यांच्या नावावर काय पैसे येईल, त्यांचे खाते खोलातील, त्यांच्या खात्यावर रोज मजूर भेटेल अशी सिस्टम आहे. बरोबर ना. तर अशा प्रकारचं असल्यामुळं मग याकडे ते रस्ते लवकर होत नाही किंवा सरकार त्या रस्त्याला मंजुरी देत नाही किंवा बरेचशा टायमाला सरकारचं कुठे अडचण आलेली आहे. आणि हे जे शासकीय अधिकारी आहे यांची अडचण काय आहे, हे का हे रोड करून घेत नाहीये. मग हे सरपंचावर का लोटतात किंवा गावाकडे लोकांवर का लोटतात, याच्या पाठीमागचं कारण काय आहे, ही योजना का करू लागलेली आहे, का शेतकऱ्यांना रस्ते बनवून भेटू लागलेले नाहीये, पाणंद रस्त्याचा प्रश्न का आयडन येऊ लागलेला आहे. तर हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून मित्रांनो, आपण सर्व महाराष्ट्रातील ज्या बी ठिकाणी असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की काळजीपूर्वक ऐका. जर तुम्ही तुमच्या गावात योजना आल्या तर तुम्हा सर्वांना खांद्याला खांदा मिळवून हातात हात घेऊन आणि सर्वांच्या विचारांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला तो रस्ता करून घ्यायचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही तो रस्ता करशाल तुमच्यापैकीच लोकांना तिथं काम द्या आणि तो रस्ता लवकर होईल किंवा लगेच एका दिवसात होईल इमानचित्त न ठेवता तुम्ही तुमचे मजूर लावा, त्या मजुराच्या माध्यमातून ते काम करून घ्या. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडे जाता, कॉन्ट्रॅक्टरला पैसा याच्यात भेटत नाही, याच्याकडे बिल निघत नाही. हे जे बिल ग्रामपंचायतला येतं, ग्रामपंचायतला बिल येतं म्हणजे ते कोणाच्या नावावर येतं, त्या मजुरांच्या नावावर येतं. मग इथं काय हा गोळ असल्यामुळं जवळपास महाराष्ट्रातले सगळे रस्ते जे रखडलेले आहे, थोडेफार रस्ते झालेले आहे, त्या रस्त्यांना सुद्धा पाहिजे तसं घेतं आलेलं नाहीये. मग आज घाटशिंगरा गावाच्या नागरिकांचं म्हणणं आहे इथं किती पाण्याचे रस्ते मंजूर झालेले,
6 वैली साहेब, हा? 6 रस्ते बघा, 6 पाण्याचे रस्ते मंजूर झालेले आहेत. मग हे 6 पाण्याचे रस्ते कधी झालेले मंजूर, किती दिवस झाले त्याला? मागच्या वर्षी झाले. मागच्या वर्षी झाले. मागच्या वर्षीच म्हणजे कम्प्लीट झालं काम. हा म्हणजे 3 पाण्याचे रस्त्याचे काम कम्प्लीट आहे, 3चं बाकी. म्हणजे 3 रस्त्याचं काम कम्प्लीट झालेलं आहे, 3 रस्ते बाकी आहे. बऱ्याचशा नागरिकांना 1 किलोमीटर बरं, फक्त 1 किलोमीटरची मंजुरी, पूर्ण नाही झाली. पूर्ण नाही. मग त्याचं काही कारण काय नाही झालेलं ते? कारण म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की या वर्षी 1 किलोमीटर, पुढच्या वर्षी 1 किलोमीटर देऊ बा तुम्हाला. अशा पद्धतीने हा, सरकारचं म्हणणं आहे का सरकारचं म्हणणं आहे? सरकारचं म्हणणं आहे, सरकारचं प्रतिनिधीचं म्हणणं आहे. हा, जो प्रतिनिधी आपला कन्नड तालुक्याचा समजा इकडचा, बरोबर आहे. त्याचं म्हणणं आहे. हा, हो, तर हे अत्यंत म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. अशी गोष्ट घटना घडायला पाहिजेत. कारण की जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी हे रस्ते आहे, शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे हा, की प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मागतो आणि त्या माध्यमातून आपल्या भागामध्ये कशा प्रकारचे रस्ते होईल आणि ते रस्ते कशा प्रकारचे आपल्याला लवकरात लवकर झाले पाहिजे. मानसिक शेतकरी काय करतो, विचार करतो. परंतु आज तसं होऊ लागलेलं नाहीये. योजना तर सरकारनं काढली, पण ती रखडू लागलेली आहे, फास्ट निघू लागलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे, शेतकरी जेव्हा शेतामध्ये काबाळ कष्ट करतो, ऊन वारा पाऊस कुठल्या प्रकारचं न पाहता तो त्या शेतात जातो, ते काम करतो, त्यातून मोठ्या मुश्किलीनं पीक घेतो, ते पीक घेऊन तयार करतो, पण त्याला नेण्यासाठी रस्ता नाही. मग बरेच हे बाबाचा प्रश्न आहे की माझ्या शेतामध्ये रस्ताच नाहीये आणि मागच्या वेळेस आम्ही व्हिडिओ टाकला होता, त्यावर कुठल्या प्रकारे सरकारनं काही घेतलेलं नाहीये आणि सरकारनं अशा प्रकारचे प्रश्न घेत नाही. आता हे बाबा म्हणतात मी कन्नड केव्हा जाऊ, तर माझी पुन्हा विनंती, बाबा रस्त्याचा प्रश्न आहे, आपण जर पाण्याच्या रस्त्याबद्दल बोलतोय, तर जर तुम्हाला इथं नाही तर मग तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये अर्ज द्या. ग्रामपंचायतीचा अर्ज त्यांना सांगा की अशा टायमाला अशा हे प्रकार घडला होता. म्हणजे तो रस्ता तिथं काय झालं होतं नाही, काय 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 झालं, काय बनवलं तिथं, काय बनवलं तिथं, केटी बांधारा बनवला आणि केटी बांधाराच्या माध्यमातून याचा रस्ता तिथे दबून गेला, रस्ता केटीमध्ये चालले गेला. मग या ठिकाणी हे कोणाकडे जाणार आहे, यांना काही माहिती नाहीये. यांचं म्हणणं आहे का मागच्या वेळेस यांनी चर्चा केली होती, मी सांगितलं होतं यांना बाबा तुम्ही काय करा, जा कन्नडला तहसीलदार साहेबाला अर्ज द्या. आता इथपर्यंत जे पोहोचले नाही त्यांचं म्हणणं आहे की अजून ते घडलं नाही. तर आम्ही हा एक व्हिडिओ आहे, हा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना अलर्ट करतो, लोकांना जागृत करतो, त्यांची जनजागृती म्हणून आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचतो आणि नागरिकांना सांगतो की जर तुम्हाला, आता मी वकील आहे, मागील 20-25 वर्षापासून चिंचोली लिंबाजी या गावचा असताना मी चिंचोली लिंबाजीच्या बाहेर जाऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये मी वकिली व्यवसाय करतो. बऱ्याचदा अभ्यासाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये येऊन मी मांडणी करतो की जरी तुमची छोट्या अडचणी असेल तुम्ही माझ्या संपर्क करा, मी तुमचा त्याला कशा प्रकारचं करता येईल या दृष्टिकोनातून मी मार्गदर्शन करत असतो. तर अशा पद्धतीनं माझं म्हणणं आहे की तुम्ही जे बी माझे मित्र हे जे बी शेतकरी बंधू असेल, आजूबाजू परिसरातील नागरिक असेल, महाराष्ट्र कोणते कोकणातील असेल, तर त्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला कायद्याबद्दल, शेतीबद्दल, आजूबाजू परिसराबद्दल काहीही माहिती तुम्हाला तुमची अडचण असेल तर मला संकोच माझ्या नंबरवर फोन करा. माझा नंबर आहे 9923344775. या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता. या नंबरच्या माध्यमातून मला तुमचे जे बी प्रश्न ते विचारू शकता आणि तुम्ही तुमचे जे बी अडचणीचा सोडवू शकता. तुम्ही जर तरी सगळं प्रथम तुम्ही ज्या गावचे असेल त्या गावच्या ग्रामसंसद जे असते, ग्रामपंचायत जी असते, ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न सुटू शकता. कारण की तुम्हाला असं वाटलं की माझ्या शेतात रस्ता नाहीये तर जा अर्ज करा सरपंचाच्या नावानं, ग्रामसेवकाच्या नावानं, तलाट्याच्या नावानं, बा आमच्या वावरात रस्ता नाही, आम्हाला रस्ता देण्यात यावा. आमच्या वावराच्या माध्यमातून साईडला पाण्याचा रस्ता मंजूर झालेला आहे, पण तो कंप्लीट होऊ लागलेला नाही, त्याचा अजून काय झालेलं आहे म्हणून अर्ज द्या, तो लवकरात लवकर करण्यात यावा. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमचं नाही काम झालं तर मग त्याचे विशूट घेत जा आणि ते घेऊन तुम्ही तहसीलदारकडे जा. तहसीलदार साहेबाला तुम्ही जाऊ शकत नसेल मित्रांनो, तुम्ही बाय पोस्ट पाठवू शकता. पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुमचा अर्ज तयार करायचा आणि 4-5 रुपयाचं तिकीट लावायचं आणि त्यांना ते त्या ऍड्रेसवर पाठवायचं. जर तहसीलदार करत असेल, माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय तुमचं जे तालुका असेल त्या तालुक्याच्या माध्यमातून जिल्हा जे असेल तर जिल्हा आणि त्यांना तो बायपोस्ट पाठवून द्यायचा आणि त्यांना तुमचं जे म्हणणं आहे म्हणजे गट नंबर लिहायचा, तुमचा जो रस्ता असेल पाण्याचा जो जास्त प्रश्न त्याच्यात केले यायचं, तुम्ही अर्जदार आहे तुमचं नाव, नंबर, मोबाईल नंबर आणि ऍड्रेस लिहायचा आणि ज्या ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतचं नाव लिहायचं, जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यातून जे अधिकारी आहे त्याच्यातून त्यांना मार्ग काढता आला पाहिजे. आणि तशा प्रकारचं तुम्हाला अर्ज करून तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि जर तुम्हाला असं वाटलं तिथपर्यंत होऊ लागले नाही तर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पाठवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे असेल त्यांच्या नावानं तुम्ही मुंबईला पाठवा. मुंबईचा साधा पत्ता आहे माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य,
मुंबई मंत्रालय मुंबई एवढ्या नावाने तुम्ही टाकलं तर तिथपर्यंत ते पोहोचतो. मंत्रालय एकच आपलं महाराष्ट्रामध्ये आणि तिथपर्यंत पोहोचून जातं मुख्यमंत्र्यांच्या नावाचं मुख्यमंत्री कॅबिनेट जातं आणि मुख्यमंत्र्यांची टीम काम करते. मुख्यमंत्र्यांची टीम ज्या ज्या नागरिकांच्या अडचणी आहे त्यांच्यापर्यंत तसे आदेश देण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवते. बरोबर आहे. अशा पद्धतीनं शासकीय काम चालतं. महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस एकदम अलर्ट आहे. ते 100% शेतकऱ्यांच्या हिताचे जे आहे निर्णय घेता आणि शेतकऱ्यांना फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून काम करता. तुम्हाला आणखी पुन्हा एक सांगतो मित्रांनो, आम्ही संविधान पद्धतीनं निवडणुका घेतो. आमचा लोकप्रतिनिधी आमच्या विधानसभेत लोकसभेमध्ये पाठवतो. आमच्या त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आमच्या अडीअडचणी आम्ही तिथं मांडायला लावतो आणि म्हणून आमचा विधिवत जो राज्याचा मुख्य व्यक्ती असेल त्याचं नाव आहे मुख्यमंत्री. म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने तुम्ही पाठवलं नक्कीच तुमचे प्रश्न तिथे सोडवता येणार आहे आणि त्यांची टीम ती काम करत असते. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे आपल्या अडचणी आहेत फक्त आपण ओरली बोलतो, कागदपत्र लिहित नाही, अधिकाऱ्यापर्यंत जात नाही. आपण त्यामुळं तुम्ही तिथपर्यंत जात नसाल तर मग तुमचे प्रश्न काय आहे त्यांना कळणार नाही. म्हणून अधिकारी तुमच्या घरापर्यंत येणार नाही. परंतु जर कधी तुम्ही अर्ज कधी केले, तुम्ही वारंवार अर्ज कधी केले तर नक्कीच अधिकारी तुमच्या घरापर्यंत येतील, तुमच्या बाजारावर येतील आणि तुमचे जे प्रश्न सोडवून देतील. हा एजेंडा आहे, हा अधिकार आहे आमचा आणि आमच्या देशाचा, आमच्या नागरिकांचा. म्हणून मित्रांनो, आज आपण या माध्यमातून पानस रस्त्याच्या माध्यमातून जे चर्चा करत होतो त्याला छोटे छोटे मधले मार्ग असतातच. आपण बाकीच्या गोष्टी करतो पण पानस रस्ते झालेच पाहिजेत आणि पानस रस्ते माननीय सरकारला माझी विनंती आहे की जर पानस रस्ते होत नसेल तर त्या योजनांमध्ये थोडीशी तरतूद करा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात बऱ्याच राज्यातील जवळपास नागरिकांना पानस रस्ते बनवून द्या. कारण की योजना खूप चांगली आहे. अशा योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. अशा योजनांच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या आपल्या परिसरातील नागरिकांचा याचा फायदा होऊ शकतो आणि येणाऱ्या यंग जनरेशन आहे यांना त्या दृष्टिकोनातून काम करता येऊ शकतं. मित्रांनो, शेती हा एक चांगला उद्योग आहे. तो करण्यासाठी जो शेती चांगली व्यवस्थित पद्धती करेल 24 घंटे आपला त्याच्यामध्ये देईल, आपल्या वैचारिक गोष्टीवर आपला दृष्टिकोन समोर ठेवेल, त्या पद्धतीनं जर कधी काम केलं तर त्या शेतीची जे तुमच्याजवळ 2 एकर असेल 2 ते 10 एकर होणं काही अवघडच नाहीये. का? कारण तुम्ही प्रत्येक दिवशी काम करताल, प्रत्येक वेळी तुम्ही काम करताल, चांगल्या पद्धतीला पीक घेशाल, 4 लोकांना विचारपूस करशाल आणि चांगली विचारपूस करून जर कधी वेळोवेळी शेतीची चांगली पाहणी केली आणि ज्यांनी चांगली शेती केलेली त्यांचे 10 ते 50 एकर झालेली शेती इथे पाहिलेली लोकांनी आज बी करतायत असे लोक. म्हणून मित्रांनो, उंचावरून शेत सांभाळता येत नाही. तुम्हाला प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलवर काम करावं लागणार आहे. शेतात जाऊन स्वतः राबावं लागणार आहे. तुम्ही शेतमजूर नाहीये, तुम्ही शेतचे मालक आहात, शेताचे मालक आहात आणि जेव्हा शेताचा मालक स्वतः शेतात काम करतो तो वेळ पाहत नाही, काळ पाहत नाही, टाईम पाहत नाही, तो बिनधास्त काम करतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये माझं सगळ्या लोकांना म्हणणं आहे, आपल्याकडे जी शेती ती विकू नका, ती कोणाला देऊ नका आणि त्या शेतीचं सोनं आज तुम्हाला सांगतो शेतीचे भाव गगनाला पोहोचलेले आहे. आज जर तुमच्याकडे 1 एकर शेती असेल तर ती शेती खूप महत्वाची, सोन्यापेक्षा जास्त भाव शेतीला आहे. म्हणून शेतकरी हा खूप श्रीमंत व्यक्ती आहे, पण त्यांनी त्याची आपली श्रीमंती ओळखायला पाहिजे आणि जर कधी त्यांनी ओळखली ना तो व्यक्ती शेती विकत नाही. आणि हे बघा, अडीअडचणी कोणाला नाहीये, प्रत्येक माणसाला अडीअडचणी आहे आणि त्या अडीअडचणीतून मार्ग काढून आपल्या पुढे जावं लागतं. परंतु त्यातून कुठल्या प्रकारचं नर्वस होऊन, फ्रस्ट्रेशन होऊन जीवन संपवायचं नाही किंवा जीवनाला कंटाळायचं नाही. जीवन चांगलं आहे, त्याचा जीवनाचा चांगलेपणाचा आपल्याला फायदा घ्यावा लागतो. तशा व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतो, तसे मार्गदर्शक तयार करावं लागतात आणि त्या माध्यमातून आपल्याला काम करावं लागतो. तर आणखी काही तुमचं म्हणणं असेल सांगा. तर खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.